नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वे? तर मंडळी, आज आपण बघणार आहोत दोन अशा रेसिपी जे युनिक तर आहेतच, त्याचबरोबर त्या बनवायला सुद्धा खूप सोप्या आहेत। आणि जर तुम्ही नो कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेत असाल तर ह्या रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। ओके। ह्या व्हिडिओच्या दोन्ही रेसिपी खूप सोप्या आणि चवदार आहेतच, पण जर तुम्ही एक रेसिपी विचारली तर नक्कीच या व्हिडिओमधली दुसरी रेसिपी जास्त चवदार आहे, तर ती अजिबात स्किप करू नका। चला तर मग सुरू करूयात पहिली रेसिपी बनवण्यासाठी। सर्वात आधी आपल्याला एक उकडलेला बटाटा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला बाउलमध्ये टाकायचा आहे अर्धा बारीक कापलेला कांदा, त्याचबरोबर बारीक कापलेली कोथिंबीर टाकूयात। आता मसाल्यांमध्ये आपण टाकूयात चवीनुसार मीठ, थोडासा चाट मसाला आणि लाल मिरची पावडर। सर्व मसाले, कांदा, कोथिंबीर आणि उकडलेले बटाटे एकजीव करून घेऊयात। इथे उकडलेले बटाटे चांगले मॅश झालेले पाहिजेत। तुम्ही इथे काटा चमच किंवा हाताच्या मदतीने सुद्धा हे मिक्स करू शकता। चला तर आता सर्व इन्ग्रेडियंट्स एकजीव झालेले आहेत, तर मिश्रण मिक्स केलेलं बाउल बाजूला ठेवूयात आणि एका प्लेटमध्ये मोनाको बिस्किट लावून घेऊयात। इथे मोनाको बिस्किटचाच वापर करणे गरजेचं नाहीये, तुम्ही कोणतेही नमकीन बिस्किट वापरू शकता। आता हळूहळू सर्व बिस्किटांवरती मिक्स केलेलं बटाट्याचे मिश्रण ठेवूयात। आता तुम्हाला वाटत असेल की आपण मोनाको बिस्किट वापरून शेवपुरी बनवणार आहोत, पण असं काही नाहीये। रेसिपी पूर्ण बघा, तेव्हा तुम्हाला समजेल आपण नक्की काय बनवलंय। आणि दुसरी रेसिपी तर ह्यापेक्षा खूप सोपी आणि चवदार आहे, तर तिला अजिबात स्किप करू नका। बटाटे सर्व बिस्किटवरती लावून झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला टाकायची आहे हिरवी पुदिन्याची चटणी। पुदिन्याच्या चटणीची रेसिपी आपण आधी शेअर केलेली आहे, तर ती तुम्ही बघू शकता। पुदिना चटणीची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे। पुदिना चटणी लावून झाल्यानंतर आपल्याला बटाट्यांच्या वरती टाकायची आहे गोड चटणी। गोड चटणीची रेसिपी सुद्धा आपण शेअर केलेली आहे, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे। दोन्ही चटणी लावून झाल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे दही। तर मंडळी, आपण इथे बनवत आहोत दहीपुरी, ते सुद्धा मोनाको बिस्किट वापरून। दही टाकायच्या आधी आपल्याला दही थोडंसं फेटून घ्यायचं आहे, म्हणजेच ते थोडंसं असं पातळ करून घ्यायचं आहे। चला तर आता दही टाकून झालेलं आहे, तर आता आपल्याला वरून टाकायचा आहे थोडासा चाट मसाला आणि त्यानंतर थोडासा लाल मिरची पावडर। मसाला टाकून झाल्यानंतर आपल्याला वरतून टाकायची आहे थोडीशी बारीक शेव। आता शेवटी थोडेसे डाळिंब टाकून ही मोनाको बिस्किटची दहीपुरी तयार आहे। तर चला मग खाऊन बघूयात कशी झालेली आहे दहीपुरी। म्हणजे ही रेसिपी तुम्ही लगेच सर्व करा, कारण बिस्किट थोड्या वेळाने नरम पडतील आणि ते खाण्यासाठी अवघड जाईल। त्यामुळेच रेसिपी झाली की ती लगेचच सर्व करा। आणि रेसिपी आवडली असेल तर कंजूसी न करता लगेचच आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। चला तर मग मंडळी, आपली एक रेसिपी झालेली आहे, तर आता मग दुसऱ्या रेसिपीला सुरू करूयात। ही रेसिपी आपल्या पहिल्या रेसिपीपेक्षा जास्त चवदार आहे, तर तुम्ही ही नक्की बनवून बघा। आणि ही बनवण्यासाठी आपल्याला मोजून 10 मिनिटं लागणार आहेत। तर सर्वात आधी आपल्याला एका बाउलमध्ये 3 टेबलस्पून चीज क्रीम घ्यायचं आहे। आता बाउलमध्ये टाकूयात 2 टेबलस्पून पिठी साखर। आता पिठी साखर आणि चीज क्रीमला चांगलं मिक्स करून घेऊयात। फक्त हे दोनच इन्ग्रेडियंट्स आपल्याला या रेसिपीसाठी लागणार आहेत। तुम्ही ही रेसिपी तुमच्या नो कुकिंग रेसिपी कॉम्पिटिशनमध्ये नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल। आता चीज क्रीम आणि पिठी साखर मिक्स झालेले आहेत, तर आता एका प्लेटमध्ये मोनाको बिस्किट लावून घेऊयात। त्यानंतर बिस्किटवरती बनवलेली क्रीम लावून घेऊ। ही रेसिपी गोड आणि नमकीनचं परफेक्ट कॉम्बिनेशन असणार आहे, तेही तुम्ही नक्की ट्राय करून बघा। या रेसिपीमध्ये बिस्किट थोडासा नमकीन चव देतील, तर बनवलेली क्रीम थोडासा गोड चव देणार आहेत। क्रीम लावून झाल्यानंतर आपली रेसिपी जेमतेम झालेलीच आहे। फक्त एक शेवटचा टच दिला की आपली मोनाको चीजी बाईट्स सर्विंगसाठी तयार आहेत। आता फक्त वरून थोडे बारीक केलेले ड्रायफ्रूट टाकूयात। ड्रायफ्रूट्समध्ये आपण काजू आणि बदाम घेतलेले आहेत। ड्रायफ्रूट टाकून झालेले आहेत आणि आपली रेसिपी तयार झालेली आहे। तर चला खाऊन ह्या मोनाको चीजी बाईट्सची चव बघूयात। तर म्हणजे आपल्या दोन्ही रेसिपी तयार झालेल्या आहेत, तर तुम्ही ह्या दोन्ही रेसिपी ट्राय करून बघा आणि तुम्हाला कोणती रेसिपी आवडते ते आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय। चला तर मग रेसिपी आवडली असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसं आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा। ही रेसिपी आपल्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका। भेटूया नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ।